नमस्कार मित्रांनो, छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक कथा. कथेचे नाव आहे मोठी बहीण. हृदय हेलवणारी कथा. आता मला नाही शिकायचं, मला ते खूप बोर होतं. मीना तिच्या मोठ्या बहिणीला गीताला म्हणाली. का गं, तुझ्या भाग्याने तुला शिकायला मिळत आहे, तर तू शिकायला तयार नाही. ताई, मला शिक्षणात अजिबात रस नाही. अगं पण आता तू 10वी वर्गात आहे, 10वा वर्ग पूर्ण करून घे. नाही, मला शिलाई काम आवडते. गीता म्हणाली. अगं 10वी तर पूर्ण कर, त्यानंतर तू शिलाई काम कर. मी तुला सर्व शिकून देते. नाही ताई, मला ते आत्ता शिकायचं आहे. मला शिक्षणात अजिबात रस नाही. असं म्हणत मीना दुसऱ्या दिवशीपासून शाळेत जाणं बंद करते. तिची बहीण तिला सर्व शिलाई काम हळूहळू शिकून देते. गीता जेव्हा 8व्या वर्गात असते, तेव्हाच तिचे वडील यांचं आजाराने निधन होतं व सर्व भार आईच्या खांद्यावर पडतो. त्यानंतर आई आपला घरखर्च भागवण्यासाठी शिलाई काम करते. त्यातूनच ती आपल्या मुलीचा उदरनिर्वाह पार पाडते. परंतु 2 वर्षांनंतर आईची प्रकृती खालावते जाते. त्यामुळे गीताला शिक्षण सोडावे लागते व ती आईला शिवणकाम मध्ये आता हातभार लावते. कालांतराने तिच्या आईचा सुद्धा मृत्यू होतो. त्या दोघीवर माता व पिताचे छत्र निघून जाते. लहान बहिणीची संपूर्ण जबाबदारी गीतावर असते. गीता तिला शिकवण्याची खूप इच्छा असते, परंतु तिला शिवणकाम करण्याची इच्छा असते. असेच गीताचे दिवस काम करण्यात निघून जातात. आता गीताला आधी मीनाचे लग्न लावून द्यायचे असते. त्यासाठी ती मुलं शोधत असते. तोच जवळची काकी तिला म्हणते, का गं मीना, गीता तुला पण बिन लग्नाची ठेवणार का? त्यावर मीना म्हणते, ताई माझ्यासाठी मुलं बघत आहे. त्यावर काकी म्हणते, माझ्याकडे एक चांगलं स्थळ आहे. त्यावर मीना म्हणते, काकी तुम्ही माझ्या ताईसोबत बोला. काकी या विषयावर गीतासोबत बोलतात. त्यावर गीता म्हणते, ठीक आहे काकी, काही हरकत नाही. मुलगा चांगला असेल तर मी मीनाचं लग्न लावून देते. त्यावर काकी म्हणतात, ठीक आहे, मुलगा चांगला आहे, परंतु तेव्हा गीताला इतका अनुभव नसतो. त्यामुळे ती कोणतीही चौकशी करत नाही व काकीवर विश्वास करून बहिणीचे लग्न लावून देते. आता मीना आपल्या घरी नवऱ्याकडे येते, तेव्हा तिला संपूर्ण घर हे अस्तव्यस्त दिसते. ती खूपच चक्रावून जाते. नवऱ्याला विचारते, का हो, घरात कोणीच नाही दिसत? तेव्हा नवरा तिला म्हणतो, मी एकटाच राहतो, मला कोणीही नाही. त्यावर ती मनात विचार करते, ठीक आहे, नवरा तर चांगला मिळाला, आणि मनाला समजावते. पहिल्याच रात्री मीना तयार होऊन बसली असते. तोच तिचा नवरा दारू ढोसून येतो. मीना त्याला रागवते. त्यावर तो तिला मारझोड करतो व तिला सांगतो, तू माझी बायको आहे, तू मला शिकवू नकोस, तू फक्त माझं ऐकत जा, मला काही अक्कल सांगू नको. मीना विचार करते, ताईने मला कोणाच्या गळ्यामध्ये बांधून दिलं, पण आता काय करावे हे तिला काही कळत नाही. तिचे व नवऱ्याचे रोज दारूमुळे भांडण होते. एक दिवस तिचं व तिच्या नवऱ्याचे खूप भांडण होते. मग घरात कोणी नसल्याने तो तिला सहज मारतो. आता ती खूप त्रासावून जाते. तेव्हा ती आपल्या बहिणीकडे
म्हणजेच गीताकडे जायचे ठरविते. इकडे गीताचे लग्न झाले असते व ती सुखी संसारात असते. दुसऱ्या दिवशी ठरविल्याप्रमाणे मीना आपल्या बहिणीकडे म्हणजे गीताकडे पोहोचते, तर ती तिच्या संसारामध्ये खुश असते. तिचा नवरा चांगल्या पदावर नोकरी करत असतो. आता ती कोणतीही शिवणकाम करत नसते, परंतु ते सर्व पाहून तिच्या आनंदात विरजन न टाकता ती ताईला म्हणते, मी मजेत आहे. जर तुला या शिलाई मशनीचे काम नसेल तर तूही मला दे. का ग, शिलाई काम सुरू करते का? हो ताई, घरी कोणीच नसते, दिवसभर खूप बोर होते. त्यावर तिची ताई म्हणते, अगं तुला जे पाहिजे ते तू घेऊन जा, विचारते कशाला. मीना शिलाई मशीन घेऊन नवऱ्याकडे जाते व स्वतःला कामात व्यस्त करून 2 पैसे कमावू लागते. त्यातच तिला छान असा मुलगा होतो. परंतु तिचा पती काही केल्या सुधरत नाही. आता तो कुठलाही कामधंदा सुद्धा करत नाही. फक्त बायकोच्या पैशावर दारू पिणे व रुबाब कसणे इतकेच त्याला येते. परंतु मीना ही गीताचीच बहीण असते, त्यामुळे ती परिस्थितीत समोर घुटणे टेकत बसत नाही व रडत सुद्धा नाही. तिच्या नवऱ्याला चांगला धडा शिकवायचा ती ठरवते. म्हणून ती एके दिवशी आपली शिलाई मशीन व मुलाला घेऊन निघून जाते. ज्याप्रमाणे माझ्या ताईने मला शिकविले तशीच मी माझ्या मुलाला शिकवण्यास, मोठे करण्यास समर्थ आहे, अशी ती नवऱ्याला म्हणते व रागारागात ती घर सोडते. नंतर त्या शहरात ती एक रूम भाड्याने घेऊन तिथे शिलाई मशनीचे काम सुरू करते. तिच्या हातात गुण असतोच, त्यामुळे हळूहळू बरेचसे ग्राहक तिच्याकडे जुळतात. आत्ता तिचा मुलगा सुद्धा 5 वर्षाचा होऊन जातो, त्यामुळे ती आता जास्त वेळ शिवणकाम करू शकते. इकडे तिचा नवरा बायको गेला च्या दुःखात असतो. त्याला रात्रीची झोप लागत नाही. दारू प्यायला त्याच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे तो वेड्यासारखा करतो व खूप रडतो. त्याला त्याच्या पत्नी व मुलाची आठवण येते. तो मनात विचार करतो, मी चुकलो, मी तिच्यावर खूप अन्याय केले. इतक्यात एके दिवशी मीनाची बहीण गीता तिला भेटायला त्याच्या घरी जाते, तर तिला सर्व परिस्थिती लक्षात येते. ती विचारते, माझी बहीण कुठे आहे? तेव्हा नवरा म्हणतो, मला माहीत नाही, ती माझ्या मुलाला घेऊन घर सोडून निघून गेली. तिचा नवरा म्हणतो, ताई मला माफ कर, मी तिच्यासोबत खूप वाईट वागलो. मी रोज दारू पिऊन तिला खूप मारायचो, तरीसुद्धा तिने माझा साथ सोडला नाही. परंतु माझ्याच आळशीपणामुळे व व्यसनामुळे ती आज माझ्यासोबत नाही आहे. परंतु आत्ता मी संपूर्णतः व्यसन सोडले आहे. त्यावर गीता म्हणते, माझी बहीण कुठे आहे? तिचा पत्ता सांग. तो म्हणतो, मला माहीत नाही, पण ती शहरात कुठेतरी भाड्याने राहते, इतके मला माहीत आहे. गीता तिच्या बहिणीला संपूर्ण शहरामध्ये शोधते. तोच तिला एका नगरात माहिती पडते की तिची बहीण तिथे शिवणकाम करते. तशीच ती तिच्या घरी पोहोचते. तिला बघून तिच्या मनात खूप आनंद होतो, परंतु मनात दुःख पण असते. गीता म्हणते, मीना मला माफ कर, मी कोणतीही चौकशी न करता तुझे लग्न लावून दिले, त्यामुळे तुला आज असे पाहत आहे. त्यावर मीना म्हणते, ताई काळजी करू नको, मी सुद्धा तुझी बहीण आहे. तुझ्या परिस्थितीमध्ये माझे पालनपोषण केले म्हणूनच मी आज इतकी खंबीर आहे व माझं स्वतःचं म्हणूनच
स्वतःचं शिलाई काम करत आहे व नवऱ्याशिवाय खंबीर उभी आहे. त्यावर गीताला तिचा अभिमान वाटतो. आज माझी बहीण आपल्या पायावर उभी आहे व ती एकटी आपला संसार सांभाळत आहे. तेव्हा गीता तिला विचारते, तुझा नवरा मला भेटला. तो म्हणत होता की मी आता सुधारलो आहे, तर तुझा काय विचार आहे? तेव्हा ती म्हणते, मला आता त्याच्यासोबत संसार करायचा नाही, कारण त्याने माझा खूप छळ केला. गीता तिला म्हणते, तू तुझा वेळ घे. नंतर तिची ताई तिच्या नवऱ्याकडे जाते व त्यास म्हणते, जोवर तू तिचा विश्वास जिंकत नाही तोवर ती येणार नाही, असे सांगून ती निघून जाते. इकडे तिचा नवरा ठरवतो की मी आज तिला भेटणार. तिच्यासाठी तो सुंदर साडी व दागिने करतो व मुलासाठी कपडे व खेळणे घेऊन तिच्या घरी जातो. त्याला पाहून मीना काहीच बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात अश्रू असतात. नवरा तिला म्हणतो, घरी चल, मी तुला घ्यायला आलो आहे. ती म्हणते, मला वेळ हवा आहे. ठीक आहे, तू सांग मी काय करू, म्हणजे तुला विश्वास होईल. ती म्हणते, तुम्ही रोज 1 महिना इकडे रात्रीचे जेवण करायला या, म्हणजे मला खात्री पटेल. त्यावर तिचा नवरा म्हणतो, ठीक आहे. रोज तो रात्री जेवायला येऊन लागला. हळूहळू तिला कळले की नवरा आता दारू पित नाही. 1 महिना होऊन जातो. नवरा म्हणतो, मी तुला आता फुलपाखरासारखं ठेवेल. आता मी नोकरी करत आहे. तुला आता कसलीच कमतरता जाणार नाही. मी दारू तर कधीच सोडलेली आहे. माझी चूक तू गेल्यावर लक्षात आली. तू मला रोज जेवण वेळेवर द्यायची, माझं सर्वच करायची, तरीसुद्धा मी तुझी कदर केली नाही. तू मला मार व तो स्वतःला मारू लागतो. त्यावर मीना म्हणते, तुम्ही जर जीवनामध्ये पुन्हा कधी दारूला हात लावला तर मी तुमच्यासोबत संसार करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यावर तो तिला वचन देतो की यानंतर मी कधीही दारू पिणार नाही व तुला त्रास देणार नाही. तात्पर्य एवढेच, परिस्थिती ही सांगून येत नसते, म्हणून आपल्या हातात काही ना काही गुण असणं खूप आवश्यक आहे. अन्यथा असेच आपला फायदा उचलतात व आपल्यावर अत्याचार करतात. म्हणून प्रत्येकाने आपल्याकडे काही ना काही गुण ठेवावा. त्यातून 2 पैसे कमवून आपण स्वाभिमानाने जगू शकू, ही वेळेची गरज आहे. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.